जय सियाराम मंडळी. मी आली बघा, तीर्थक्षेत्रांवरनं आली की मी अशा पद्धतीने पूजा करते बघा. जे देव आपल्यासोबत येतात ना, त्यांना आल्यावरती असं नैवेद्य बनवते. मी गणपती याची पूजा मांडली, सुपारींची हे केले, सुपारींची मांडणी केली. आज मला खाऊची पानं भेटली नाही, मग मी खाली पण गेली नाही पानं आणायला. मांडणी अशा पद्धतीने केली आहे. पहिलं मी केले तिरुपती बालाजी केले, म्हणून पहिली मांडणी त्यांची आहे. सगळ्यात पहिले तर सुपारी गणपतीची ठेवली, त्याच्यानंतर तिरुपतींची ठेवली, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी करून आली त्यांची ठेवली, आणि तिसरं केलं लिंगराज महादेव आणि विष्णू दोघांचे एकत्र स्थान आहे. भुवनेश्वरमध्ये लिंगराज मंदिर म्हणून आहे. तिथे विष्णू आणि महादेवांचं एकत्र स्थान असल्यामुळे त्यांची पूजा एकत्र केली बघा. महादेवांना सफेद फूल वाहिलं, विष्णूंना पिवळं फूल वाहिलं. मी कुठल्याही देवस्थानावरनं आल्यावरती, तीर्थक्षेत्रावरनं आल्यावरती अशा पद्धतीने पूजा करते बघा. तिथून येताना हे दोन श्रीकृष्णाची पूर्ण हे आहे, त्यांच्यामध्ये पूर्ण जीवनकथा आहे त्यांची. ती 2 पुस्तकं घेतली. सुनेनी एक तिच्याकरता घेतलं, एक माझ्या मुलीकरता म्हणजे ती नंदेकरता घेतलं. 2 घेतलीत. येताना कवड्या घेतल्या मी जगन्नाथपुरीवरनं, वाघ कवडी म्हणून. आणि हे घेतलंय बघा, मोती शंख एक घेतला आणि कवड्या घेतल्या. पास मी दुसरं काहीच आणत नाही हल्ली, फक्त तीर्थक्षेत्राला जाऊन दर्शन करून येते पास. आणि आल्यावरती हा तिरुपतींचा प्रसाद होता. तिरुपतींचे लाडू आणि पद्मावतींचे लाडू होते. हे लाडू पद्मावती आणि तिरुपतींचे आहेत बघा. हा प्रसाद घेऊन येते मी. अशा पद्धतीने आल्यावरती दुसऱ्या दिवशी, म्हणजे देव आपल्यासोबत आलेले असतात, त्यांना परत पाठवायचे असतं, तर मी पहिलेपासून अशा पद्धतीने पूजा मांडणी करते. तुम्ही कशा पूजा मांडणी करता ती मला नक्की कमेंट करून सांगा. की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरनं आल्यावरती देवांना परत पाठवताना नैवेद्य वगैरे कसा बनवता. मी प्रत्येक वेळेस अशीच पूजा करते, कुठल्याही तीर्थक्षेत्रावरनं येऊ द्या. माझे आता जवळजवळ 3-4 तीर्थक्षेत्र झाले एकासोबतच. स्टार्टिंग आम्ही तिरुपतीपासून केली, तिरुपती, पद्मावती, मग जगन्नाथपुरीला गेलो ओडिसामध्ये. त्याच्यानंतर भुवनेश्वरमध्ये, ओडिसामध्येच भुवनेश्वर आलेलं आहे, तिथे लिंगराज टेम्पल आहे. हे 3 ते 4 तीर्थक्षेत्र झाले माझे या महिन्यामध्ये. माऊलीची सगळी कृपा ही, माऊली कृपेने सर्व काही शक्य झालं आता माझं. तसं तर सूर्यमंदिर पण जाऊन आली, कोणार्कचं सूर्यमंदिर पण जाऊन आली, पण त्याची पूजा मांडणी नाही केली आहे. फक्त 3च देवांची पूजा मांडणी केलेली आहे. सुरुवात गणपतीच्या सुपारीपासून केली, गणपतींना आवाहन करून मग 3 देवांची मांडणी केली. तुम्ही तुमच्या घरी कशी पूजा मांडणी करता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. प्रत्येक तीर्थक्षेत्रावरनं आल्यावरती मी अशा पद्धतीने पूजा करते. या कोणी लहान मूल भेटेल जेवायला, तर कुमारिका असू द्या या कुमार म्हणजे मुलगा असू द्या, मी त्यांना जेवण देते. पण आज कोणी नाही भेटलं तर मग मी अशी फक्त देवांनाच नैवेद्य दाखवला. तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. माझे व्हिडिओ सगळे छान आहेत. आता पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका पुढचे. जय सियाराम मंडळी.